गुड मॉर्निंग एव्हरीवन. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेत आणि आनंदित असाल. आज आहे शनिवार म्हणजे सुट्टीचा वार, त्यामुळे दिवसाची सुरुवात तशी निवांतच झाली आहे. सगळे निवांत उठलो, सो नाश्ता स्किप करून म्हटलं फक्त कॉफी घ्यावी आणि क्रिशाला तिचं फेवरेट हळदीचं दूध द्यावं आणि कामाला लागावं. मस्त कॉफी घेतली आणि काम करायला हुरूप यावा म्हणून छान स्पीकरवर गाणी लावली आणि मी लागले घर साफसफाईला. सगळ्यात आधी हॉलमधल्या छोट्या बेडचं मी बेडशीट चेंज करून घेतलं. मी बेडशीट चेंज करत होते तोपर्यंत क्रिशाने कलरिंगसाठी सगळा पसारा काढून ठेवला होता आणि तो पसारा तसाच ठेवून ती दुसऱ्या रूममध्ये पसारा करायला पळून गेली होती. तिचं म्हणणं असतं की मी पसारा करणार आणि आईबाबांनी तो आवरायचा. काय मग तुमच्याकडं पण असंच असतं ना? काय पाहिलीत का या कपाटाची अवस्था? क्रिशाच्या रूममध्ये तिचं स्वतःचं एक भलं मोठं कपाट आहे, पण तिला सगळं सामान आणून इथंच ठेवायचं असतं. तिच्याकडे इतकं ड्रॉइंग आणि कलरिंगचं सामान झालं आहे की बास. प्रत्येक वेळी नवीन मिळालं की तिला जुनं सोडून तेच नवीन कलर्स बुक्स वापरायचे असतात. आत्ता तर हे मी सगळं ऑर्गनाईज करून ठेवलं आहे, पण माहीत नाही किती वेळ टिकेल. संध्याकाळ होईपर्यंत परत आहे असं सगळं कपाट ते अस्ताव्यस्त करून ठेवणार हे मला माहिती आहे. तरी पण मी आता हे आवरून ठेवते. मी हॉल आवरत होते तोपर्यंत क्रिशा आणि क्रिशाचे बाबा बेडरूममधला पसारा आवरत होते. महेशने अशी मदत केली ना की खूप बरं वाटतं, नाहीतर रोज तेच तेच काम करून जाम कंटाळा येतो. त्यामुळे विकेंडला ते बऱ्यापैकी. हॉलमधलं सगळं आवरून झाल्यावर मी आमच्या सगळ्या इंडोर प्लांट्सना छान आंघोळ घातली. त्यांच्या बॉटलमधलं पाणी चेंज केलं, बॉटल स्वच्छ करून घेतल्या, कुंड्यांमध्ये पाणी घालून घेतलं. माझ्या मैत्रिणीमुळे मला घरात अशी झाडं लावायची सवय लागली. घरात अशी सजीव झाडं बघितली ना की असं मस्त वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं. घर जिवंत आणि फ्रेश वाटतं. घर सुंदर दिसतं आणि त्याला मस्त आपल्या घराला एक नैसर्गिक लूक येतो आणि पॉझिटिव्ह वाईब्स तर आपोआपच वाढतात. घर डेकोरेट करण्यासाठी तुम्ही पण अशी सजीव झाडं लावता का घरात? म्हणजे मी बघितलं आहे बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी असतात की अशी जी हल्ली बाजारात आर्टिफिशियल प्लांट्स मिळतात तर ते लावले जातात. तर ती आहेत माझ्याकडे, पण फार थोड्या प्रमाणात आहेत. पण मला अशी ही सजीव झाडं लावायला खूप आवडतात. तुम्ही पण अशी झाडं लावता का घरी? तर लावत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा. क्रिशाला तिच्या बर्थडेसाठी ही सायकल तिच्या मामाने गिफ्ट केली होती. तेव्हापासून घरात ती चालते कमी आणि सायकलवरून जास्त फिरते. बघितलं का आमचा धुरंधर कसा बेबी शार्कचा डान्स करत आहे? म्हणजे गाणं लागलं धुरंधर मूवीमधलं आणि हिच्या डान्स स्टेप आहेत बेबी शार्कच्या गाण्याच्या. कशी मज्जा असते ना लहान मुलांची. काहीही करा, कसंही करा, कुणी काही म्हटलं तरी त्यांना काही फरक पडत नाही. मस्त धिंगाणा घालायचा, कसं वाटेल तसं फिरायचं, भारी असतं त्यांचं सगळं. सगळं घर वगैरे आवरून झालं, झाडांना पाणी वगैरे घालून झालं. मग आता वेळ होती जेवणाची. भूक तर खूप लागली होती. पटकन असं मेनू काहीतरी करायचा होता. तर मग आज जेवणाला आम्ही बनवलं होतं मस्त वांग्याचं भरीत, भाकरी आणि वरण भात. असा मस्त बेत आम्ही केला होता. सकाळची कामं वगैरे झाली आहेत, आमचं जेवण पण झालं आहे आणि आम्हाला थोड्या वेळानंतर बाहेर जायचं आहे. तर संध्याकाळी कधी येऊ हे याचा काही अंदाज नाही. म्हणजे 1-2 ठिकाणी जायचं आहे. तर म्हटलं थोडीफार स्वयंपाकाची तयारी करू. आणि झालं असं की काल माझी मैत्रीण मला म्हटली की आम्ही आज पाणीपुरी बनवते. तिचं ऐकून मलाही आज पाणीपुरी खायची खूप इच्छा झाली आहे. तर मग त्याचीच तयारी मी आत्ता करून ठेवणार आहे, कारण रात्री परत उशीर झाला तर मग सगळ्या चटण्या, गोड चटणी, तिखट चटणी बनवायला खूप वेळ जाईल.
तर म्हणलं आपण त्या चटण्या पण बनवून घेऊ, छान ते बटाटे पण उकडून वगैरे ठेवू. तर बाकी सगळी तयारी करून घेतली की म्हणजे कसं संध्याकाळी आल्या आल्या पटकन आपलं बेसिक तयारी केली पाणीपुरीची की आपण पाणीपुरी खायला रिकामे. आणि परत आत्ता सगळं जेवण वगैरे झाले तर त्याचे पण भांडे आवरून घ्यायचे आहेत मला. मग एकदा छान सगळं घर आवरून घेणार, थोडीफार पाणीपुरीची तयारी करणार आणि आम्ही जाणार आहे बाहेर. तर तसं मी तुम्हाला पुढे दाखवेनच. जसं मी आता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी म्हटलं की आम्हाला संध्याकाळी पाणीपुरी करायची आहे, तर त्यासाठी साधारण एक अर्धी वाटी मी चिंच भिजत घातली आहे गोड चटणीसाठी. आणि एक वाटीभर गूळ गरम पाण्यात भिजत घातलं की जेणेकरून तो लवकर विरघळेल. आणि मी नेहमी पाणीपुरीसाठी आपण चणे किंवा हरभरे वापरतो सहसा, तर मी तसं न वापरता नेहमी मूग वापरते. एक तो मूग हेल्दी असतात खूप बाकी चणे किंवा हरभऱ्यापेक्षा, किंवा त्याने पोटाला जास्त त्रास नाही होत, तर त्यामुळे मी मूग वापरते. आणि ते असे बटाटे मला आता कुकरमध्ये उकडायला ठेवायचे. इथे मी बटाटे लावून घेतलेत कुकरला, मूग शिजवून घ्यायचे. त्यासाठी या भांड्यात मी मूग घेतलेत. त्यात मी थोडं मूग लवकर शिजावेत म्हणून तेल घालणार आहे. थोडं अंदाजे मीठ, थोडी हळद. ह्याला छान उकळी आली की आपण हे झाकून ठेवूयात. मी पाणीपुरीसाठी आता चिंच गुळाची गोड चटणी बनवून घेते किंवा गोड पाणी बनवून घेत आहे. तर त्यासाठी मगाशी मी जी भिजत घातली होती चिंच ती घेतली सगळी, अर्धा वाटी होती. आणि त्यात थोडं गुळाचं पाणी घालून ते आता मी उकळत ठेवते. एकदा छान उकळी आली, चिंच मऊ झाली की एकदम स्मॅश करून घ्यायचं. तर मग आपल्याला तो चिंचेचा पल्प मिळेल आणि त्यापासून आपण ते छान गोड पाणी बनवायचं आहे पाणीपुरीचं. ॲक्च्युली मगाशी मी जे गुळाचं पाणी बनवलं होतं, गुळ गरम पाण्यात वितळवून घेतला होता, तर त्याच पाण्यात आपण शिजवलेला चिंचेचा पल्प घातलाय. आणि त्यातच बाकीचे मसाले म्हणजे लाल तिखट, जिरे पावडर, सेंदव मीठ आणि पाणीपुरी मसाला असं करून असं सगळं घालून मी हे छान गोड पाणी बनवलं. हे पाणी तर बनवून झाले, आता मी तिखट चटणी बनवून घेते. तिखट चटणी बनवायला मी इथे घेतला थोडा पुदिना, 2 हिरव्या मिरच्या, थोडा आल्याचा तुकडा, 2 लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर. हे सगळं आधी मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार. ग्राइंड करून झाल्याच्या नंतर जे मसाले आपण ह्याच्यात घातलेत गोड पाण्यामध्ये, फक्त लाल तिखट सोडून बाकी सगळे मसाले ह्याच्यात मगाशी दाखवल्याप्रमाणे मी मिक्सरमध्ये वाटून घेतलं. पुदिना, कोथिंबीर, आलं, लसूण आणि मिरचीचं. आणि त्या वाटणामध्ये साधारण मी 1.5 पेला पाणी घातलं. आणि बाकीचे सुके मसाले म्हणजे सेंदव मीठ, जिरे पावडर, पाणीपुरी मसाला हे सगळं घालून हे छान तिखट पाणी मी तयार करून घेतलेलं आहे. बाय बाय. आम्ही निघालो होतो आमच्या दिरांच्या घरी. त्यांची मुलगी जिजा, तिला ताप आला होता, तर तिलाच भेटायचं होतं आणि त्यांचं काही सामान पण द्यायचं होतं. तर ते दोन्ही कामं होतील म्हणून आम्ही चाललो होतो त्यांच्याकडे. तर तिथून आम्हाला अजून 1-2 ठिकाणी परत जायचं होतं. तर आता बघू तिथं किती वेळ आम्हाला बसता येतं, त्यानुसार मग आम्ही आमचा पुढचा प्लॅन करणार होतो. त्यांच्या घरी जाण्यासाठी आम्ही नेहमीचा हायवेचा रस्ता न धरता दुसऱ्या एका रस्त्याने जात होतो. हा रस्ता मस्त गावागावातून शेताकडेने जात होता. त्यात संध्याकाळ होत आली होती, त्यामुळे गाडीवरून जाताना मस्त वाटत होतं. अशी थंड हवा वाहत होती,
सूर्य एकीकडे म्हणजे सूर्य मावळत होता. तर एकदम असं मस्त शांत वातावरण वाटत होतं. आम्हाला अजून एक जणांच्या घरी जायचं होतं आणि जिजाला पण बरं वाटत होतं, त्यामुळे आम्ही तिथे जास्त वेळ न थांबता जिजाला भेटून लगेच निघालो. आणि ज्यांच्याकडे आम्ही गेलो होतो तिथे ब्रुवी नावाचा एक छोटासा कुत्रा होता. तो क्रिशाला त्याच्यासोबत खेळायला खूप मज्जा येत होती. काय माहिती, म्हणजे लहान मुलं जनरली अशी प्राण्यांना किंवा पक्ष्यांना वगैरे घाबरतात हात लावायला वगैरे, पण इथं आमच्याकडे उलटंच आहे की क्रिशाला असा आता हा कुत्राच असू दे की त्याच्याशी पण ती निवांत खेळत होती. मध्यंतरी आम्ही केरळला गेलो होतो, तर तिथे एका बर्ड सँच्युरीमध्ये गेलो होतो. तर तेव्हा तिने हातात अजगराचं पिल्लू पकडलं होतं. तर तेव्हाही तिला काही वाटलं नाही, जास्त भीती नाही वाटली. पुन्हा तिथे वेगवेगळे पक्षी होते, तर त्यांनाही ती हातात घेऊन त्यांना खाऊ भरवत होती. परत तिथे एक मोठा पॉन्ड होता, तर त्यात खूप सारे मासे सोडले होते. तर ती त्या पॉन्डमध्ये हात घालून त्या माशांना हात लावणं असे सगळे उद्योग करत होती. तर ह्या मुलीला कधी अशी भीती नाही वाटली. असं नाही ग. उचल. घरी येता येता आम्हाला 8 वाजून गेले होते. आल्यावर मी लगेच पाणीपुरीची राहिलेली तयारी केली आणि हा असा माझा पाणीपुरीचा ठेला मांडून आम्ही बसलो पाणीपुरीवर ताव मारायला. तर या तुम्ही पण पाणीपुरी खायला. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्लॉग ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब